नमस्कार. आपल्या आयुष्यात काय होणार आहे, आपला स्वभाव कसा आहे आणि भविष्यात काय बदल येणार आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत दोन खूप प्रसिद्ध शास्त्रांबद्दल, ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र. दोन्हीही आपल्या जीवनाबद्दल माहिती देतात. पण नेमकं कोण जास्त योग्य आहे? चला आज सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? ज्योतिषशास्त्र म्हणजे ग्रह, तारे आणि आकाशातील हालचालींच्या आधारे आपल्या जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र. आपल्या जन्माच्या वेळी ग्रहांची जी स्थिती असते त्यावरून तयार होते जन्मकुंडली. या कुंडलीमध्ये 12 घरं असतात आणि प्रत्येक घर जीवनातील वेगळा भाग दाखवते, जसे की करिअर, प्रेम, पैसा, आरोग्य. उदाहरणार्थ शनी कर्म आणि संघर्ष दाखवतं, गुरु ज्ञान आणि भाग्य, मंगळ ऊर्जा आणि आक्रमकता. ज्योतिषशास्त्र खूप खोल आणि तपशीलवार आहे, पण त्यासाठी योग्य जन्मवेळ, तारीख आणि ठिकाण खूप महत्त्वाचं असतं. आता आपण अंकशास्त्र बघूया. अंकशास्त्र म्हणजे तुमच्या जन्मतारीख आणि नावातील अंकांवर आधारित शास्त्र. प्रत्येक अंकाचा एक अर्थ असतो. जसं की 1 अंक असेल तर नेतृत्व, 2 असेल तर भावना, 3 सर्जनशीलता, 8 पैसा आणि सत्ता. उदाहरणार्थ जर तुमची जन्मतारीख 16 असेल तर 1 + 6 = 7 हा तुमचा लाईफ पाथ नंबर असेल. हा नंबर तुमचा स्वभाव, नशीब आणि जीवनाचा मार्ग सांगतो. अंकशास्त्र सोपं आहे कारण फक्त नंबर लागतात, कुंडली नाही. आता मोठा प्रश्न, दोघांमध्ये फरक काय आहे? ज्योतिषशास्त्रामध्ये खूप सखोल आणि तपशीलवार अचूक भविष्य सांगू शकते, पण शिकायला आणि समजायला जरा कठीण असतं. अंकशास्त्र खूप सोपं आणि जलद, कुणालाही शिकता येतं, पण थोडं जनरल असू शकतं. म्हणजे ज्योतिषशास्त्र डीप ॲनालिसिस, अंकशास्त्र क्विक गायडन्स. खरं सांगायचं तर दोन्हीही शास्त्र योग्य आहेत. जर तुम्हाला खोलवर आणि अचूक माहिती हवी असेल तर ज्योतिषशास्त्र. जर तुम्हाला सोप्या आणि जलद मार्गदर्शन हवं असेल तर अंकशास्त्र. काही लोक दोन्ही एकत्र वापरतात, ज्यामुळे रिझल्ट अजून ॲक्युरेट होऊ शकतो. मित्रांनो, शेवटी एकच लक्षात ठेवा, तुमचं भविष्य फक्त ग्रह किंवा अंकांवर नाही, तर तुमच्या मेहनतीवर आणि निर्णयावर अवलंबून असतं. जर तुम्हाला असा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ हवा असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला कोणतं जास्त पटतं, ज्योतिष की अंकशास्त्र? धन्यवाद.